हे दृश्य बघून तुम्हाला कदाचित वाटेल महाराष्ट्रात जो पावसाने हाहाकार झाला आहे त्याचं मी दृश्य दाखवतो आहे. तसं नाही आहे. मी आलो आहे स्वीडनला. शिकान कसा आहेस? फर्स्ट क्लास. व्हेरी हॅपी दॅट यू आर हिअर. कारण वेगळ्या गावी आलेलो आहे. जरा गावाचं नाव सांग. ट्रोलहॅतान. त्रोलहॅतान. अरे बाबा हे कुठे आहे? अमेरिकेत कुठे आहे? हे स्वीडन, साऊथ ऑफ स्वीडनमध्ये आहे. हां गॉथनबर्ग नावाची सेकंड बिगेस्ट सिटी आहे स्वीडनमध्ये. हां हां. तिथून एक 100 किलोमीटरवर आहे. बापरे, लांब आलेलो आहोत. आणि आता जरा बाहेर पडल्यावर चक्कर मारल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे आता मस्तपैकी निसर्गाचा आनंद घ्यायला रश्मी आणि सेकांबरोबर बाहेर पडलो आहे. चला जरा स्वीडन बघूया. हे बघा यांचं काय चालू झालंय. ब्लूबेरी पिकिंग. काय चाललंय? काय ब्लूबेरीचं झाड आहे. काय आपल्याला नाही लक्षात येत. हा. लोकांना पटकन कळतंय. हातात दाखव अशा. हे पाहिलं का तुम्ही? काय गोळे ब्लूबेरीज आहेत. हा हा हा. कशा लागल्या झाडाला? कळत पण नाही. हे बघा छोट्या छोट्या छोट्या. अरे कुठं नेतोयस बाबा? लेले यात तुम्ही या तर खरं. तुम्हाला एक गंमत दाखवतो. आमचा व्ह्यू पॉइंट आहे जिथून पूर्ण ट्रोलहॅतन गाव दिसेल तुम्हाला. अरे वा 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 वा. ते वर जाऊया का? हो हो. इथून छान दिसेल. काय दृश्य आहे बघा तुम्ही फक्त. ट्रोलहॅतनला आम्ही आलेलो आहोत स्वीडनला. आणि समोर इतकं विहंगम सुंदर दृश्य आहे. कार शो. नॉर्मली एवढी गर्दी असते का रे? आज काय एवढी गर्दी आहे? आज समरमध्ये अधूनमधून प्रत्येक गावात एक विंटेज कार शो करतात. आज बहुतेक इथे ट्रोलहॅतनमध्ये. अरे पण ही कसली विंटेज? ही तर मॉडर्न कार आहे. ही असं विंटेज बघायला आलाय मॉडर्न कारमध्ये. हा असं म्हणायचंय. खरा जो धमाल गोष्ट आहे ती इकडं आहे. आणि इकडे एकेकानी प्राणपणाने जपलेल्या विंटेज कार ठेवलेल्या आहेत. अगदी जुन्या जमान्यातल्या. किती सालच्या असतील हे मला कल्पना करवत नाही. परंतु प्लायमाउथ हे नाव तरी तुम्ही ऐकलंय का? इम्पाला, जे जुन्या हिंदी सिनेमात या मोठ्या गाड्या दिसायच्या तशा या गाड्या आहेत. काय एक एक कार आहेत बघा. डॅमलर क्रायस्लर. बापरे. फरारीची जुनी गाडी आहे. हे बघितलं का? उफ. विंटेज कार जपणं ही अशी काही शौकची गोष्ट आहे. भल्या भल्यांना जपणार नाही अशी आहे. वा. हे पण नाव तुम्ही ऐकलं असेल, कॅडिलॅक. वा. आणि सगळ्यांच्या नजरा या इकडं फिरतायत. कारण इकडे जुन्या काळातली रोल्स रॉईस लावून ठेवली आहे. देवा काय मेंटेन केली आहे. हे बघा. अजिबात प्लॅनमध्ये ही जागा नव्हती. श्रीकांत आणि रश्मी बरोबर फिरायला काय बाहेर पडलो आणि विंटेज कारचं दर्शन घडलेलं आहे. एक एक कार अमूल्य आहे आणि ती ज्या पद्धतीने एक एक मेंटेन केली आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. चुकून तिकडं एकाचं इंजिनसुद्धा त्यांनी उघडून ठेवलं आहे. आपण ते पण बघूया. वाव. वॉटर टाईट कंपार्टमेंट असं आपण एक बोलताना वापरतो.
स्वीडनमध्ये आल्यानंतर ते प्रत्यक्ष बघायला मिळालं आहे, कारण याला लॉक्स म्हणतात. हा उघडू शकणारा दरवाजा आहे. आत्ता इथं पाणी भरणं चालू आहे. तुम्ही जर का नजर टाकली तर थोड्या वेळाने तुम्हाला पाण्याची पातळी झपाट्यानं वाढलेली दिसेल. ही वाढवली का जाते तुम्हाला माहिती आहे? कारण ही जी बोट आहे, या बोटीला पलीकडं पाठवायचं आहे आणि त्याला पलीकडच्या कॅनॉलच्या लेवलला पाणी आणण्यासाठी या कॅनॉलमध्ये पाणी भरलं जात आहे आणि नंतर ती बोट इकडून तिकडं नेणार आहे. त्यामुळे आता तिकडं जाऊन तुम्हाला दाखवतो ही बोट पास कशी करतात. म्हणायला गेलं तर या एका बोटीला पास करण्याकरता हा सगळा उपद्व्याप चालू आहे. आणि आता पाणी भरत आलं आहे. आपण थोडंसं अजून जवळ जाऊया म्हणजे आपल्याला कळेल की हा काय प्रकार येतो. हे पाणी आता त्या लेवलला आणण्यात ऑलमोस्ट त्यांना यश आलेलं आहे. हे बघा, पलीकडचं लेवल आणि ही लेवल आता सेम झाली आहे. त्यामुळे आता ही जी बोट आहे ही तिकडं जाण्याकरता निघेल. या बोटीसाठीचा तो दरवाजा उघडला आहे, कळतोय का तुम्हाला? हा बघा, हा दरवाजा उघडला जातोय या बोटीला पास करायला. पूर्वीच्या काळामध्ये ह्या शहरामध्ये लोकोमोटिव्ह इंजिन बनवली जायची आणि ती लोकोमोटिव्ह इंजिन रशियाला पाठवली जायची. त्याच्याकरता या लॉक्सचा वापर केला जायचा. आता मात्र धनदांडग्या श्रीमंतांच्या शौक करण्यासाठी हे वापरलं जात आहे. पण म्हणायला गेलं तर हे तंत्रज्ञान मानवीच निर्मितीचं आहे आणि कमाल आहे. ही बघा, ही बोट तिकडं आता पास होते कारण हा पुढचा दरवाजा आता उघडलेला आहे. वा, ही बोट निघून गेली. त्यामुळे आता हे दरवाजे परत बंद केले जात आहेत. लोकांना इकडून तिकडं चालत जाण्याकरता वॉकओव्हर ब्रिज परत एकदा वर्किंग होतोय. ओरिजिनल हाताने ऑपरेट व्हायचे लॉक्स हे असे होते की त्या जुन्या काळामध्ये त्याचा वापर बोटी पास करायला मॅन्युअली केला जायचा. वा वा वा, अजब आहे सगळं. स्वीडनच्या भटकंतीचा आमचा दुसरा दिवस आहे आणि श्रीकांत आणि रश्मी बरोबर आज वेगळ्या जागी जातोय. सांगत नाहीत ते कुठं चाललोय कारण वेगळी जागा खास आहे, परंतु हायवेला लागल्यानंतरचा परिसर आणि निसर्ग फक्त नजरेखालनं घाला. विस्तीर्ण पसरलेली शेतं आणि लांब लांब दिसणारी ही सगळी झाडं, सगळंच फार सुंदर आहे. हा हा हा, जुनी ही विंडमिल आहे बघा. अरे क्या बात आहे, अरे काय सुंदर आहे. वाह. पण पूर्वी कशाला वापरायचे? पीठ दळायला. पीठ दळायला. आई ग, काय मस्त जागा आहे. काय म्हणतात त्याला? हे आता आपण लॅको कासलच्या इथे आलोय. हा हा. आणि तिकडे लॅको कासल जे आहे ते का युरोपच्या 3rd लार्जेस्ट तळ्याच्या बाजूला आहे. बर. हा, म्हणजे आता बघालच तुम्ही केवढा ह्यूज आहे. अगदी समुद्रासारखा वाटतंय. आई ग, मजा येणार आहे लेक बघा. आहे असं वाटतच नाही. वा वा वा, चला चला चला. आपण बघूच या लवकर. काय मस्त हवा आहे. आणि लॅको कॅसल म्हणतात तो दिसायलाच तयार नाहीये. अगदी फिरून तुम्ही कोपऱ्यावर येता तेव्हा अचानक त्याचं दर्शन व्हायला लागतं. वाव, तळ्याच्या काठी असलेला हा लॅको कॅसल गजब आहे. ए रश्मी रश्मी, एक मिनिट. अगं तू म्हणाली होतीस की या लॅको कॅसलच्या इथं लेक आहे. लेक कुठं आहे?
मग हे काय हे नाही, हा काय लेक आहे? हे लेकच आहे हा आणि लेक मी आहे? त्याच्या पुढे अजून काहीतरी सांगितलं होतं की 3rd लार्जेस्ट इन युरोप. सो हा तलाव आहे, याचा अंतच दिसत नाहीये. मजा आहे. आई ग, हा 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 हा. युरोप मधला 3ऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा लेक हा म्हणला जातो. आणि ह्याचं नाव आहे लेक वॅनर्न. लेक वॅनर्न. हा. सुनंदन देले लॅको कॅसल, स्वीडन.